क्रिकेट वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचं आज पुणेकरांना दर्शन होतेच. पुण्यातल्या सेनापती बापट रोडवरून या ट्रॅफिकची भव्य दिव्य मिरवणूक काढली जाते. परभणीची बातमी आहे. पालम तालुक्यातल्या मुदखेड इथल्या नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले. प्रशासनानं दखल घेतली नसल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू आहे. अहमदनगरमध्ये ओढ्या नाल्यांवर अतिक्रमण झालं, त्यामुळे पाणी प्रवाह बंद होऊन घरांमध्ये पाणी शिरले. गटाराचं पाणी घरात शिरल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. नांदेड जिल्ह्यातली बातमी आहे. गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पैनगंगा नदीवरच्या सहस्त्रकुंड धबधब्यानं रौद्र धारण केलंय. गोंदिया जिल्ह्यात बैलपोळ्यापासून पावसाचा जोर वाढलाय. अपेक्षित सरासरी गाठण्यासाठी 1220 मिलीमीटर पावसाची अजूनही गरज आहे. 1 वर्षाच्या चिमुकल्याची कर्नाटकात 50,000 रुपयांना विक्री केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. 2 अटक करण्यात आली आहे. जेजुरीमध्ये देवदर्शनासाठी आलेल्या नवदाम्पत्यावर काळाचा घाला. सासवडमधल्या विहिरीत रिक्षा कोसळली. नवदाम्पत्यासह एका तरुणीचा मृत्यू. मुरबाडच्या ठाकूरवाडीमध्ये रस्ते नसल्यानं आदिवासी बांधवांना पाण्यातून प्रवास करावा लागतोय. संतापलेल्या महिला आणि विद्यार्थ्यांनी नालाच्या पाण्यातच उभं राहून प्रशासनाचा निषेध केलाय. हिंगणघाट इथल्या जळीत कांड प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाला 5 लाखांचा धनादेश देण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ आणि आमदार देखील यावेळी उपस्थित होते. आणि लातूरमध्ये सोयाबीन संशोधन केंद्रासाठी आमरण उपोषण सुरू. उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळली. मार्केट यार्डमधली सौदे बंद करत व्यापाऱ्यांचा उपोषणाला पाठिंबा. नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये राज्यभरातल्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत, पण सुरुवातीला बघूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. आगामी निवडणुकांसाठी भाजपचा ॲक्शन प्लॅन. मिशन 45+च्या पार्श्वभूमीवर भाजपनं 3 ऑक्टोबरला बोलावली महत्त्वाची बैठक. मराठा आरक्षणासाठी तज्ज्ञांची समितीची स्थापना. सर्जेराव निमसेंसह 20 तज्ज्ञ सदस्यांची समिती. सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांचाही समावेश. शिवसेनेचे सर्व मंत्री उद्या वर्षावर जाणार. एकनाथ शिंदेंकडून सर्व नेते, खासदार आणि आमदारांना गणेशोत्सवाचं निमंत्रण. चौंडीतील धनगर समाजाच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी हालचालींना वेग. आंदोलकांची गिरीश महाजन घेत आहेत भेट. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन. राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद साधणार. फडणवीसांनी व्यक्तीला ओढत नेल्याच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी संबंधित व्यक्तीचं स्पष्टीकरण. फडणवीसांनी मला धक्का दिला नाही, हात पकडून घरी चल म्हटल्याचा प्रवीण चौधरींचा खुलासा. आणि अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू. ट्रस्टनं मंदिर उभारणीच्या प्रगती दाखवणारा नवीन फोटो केला प्रसिद्ध. आणि आता बघूयात 25 मिनिटात 50 बातम्या. त्यातली सुरुवातीची बातमी आहे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची. बघूयात भाजपमध्ये काय काय घडामोडी घडत आहेत. तर पुढच्या आठवड्यात भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा हा ॲक्शन प्लॅन आहे आणि त्यासाठी 3 ऑक्टोबरला या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे, ज्यात मिशन 45+च्या दृष्टीनं चर्चा अपेक्षित आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या बैठकीत सर्व आमदारांशी फडणवीस चर्चा करणार आहेत. मराठा आरक्षण आणि मराठा कुणबी प्रमाणपत्रांबाबत विधिज्ञ आणि अभ्यासकांची तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली. माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, औरंगाबादमधल्या उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ, त्याचबरोबर प्राध्यापक प्रल्हाद बोराडे यांच्यासह एकूण 20 सदस्यांचा यात समावेश आहे. मराठी पाट्यांबद्दल सुप्रीम कोर्टानं घेतलेल्या निर्णयाबद्दल राज ठाकरेंनी आभार मानलेत. मनसेच्या संघर्षाला यश आल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. निकालांमुळे मनसेच्या संघर्षाला मान्यता मिळाली अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. धनगर आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. उपोषणकर्त्यांना आम्ही भेटणार आहोत आणि चर्चेतून मार्ग निघेल. उपोषण मागे घेतलं जाईल असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
गिरीश महाजन यांनी सरकारकडून धनगर आरक्षणाच्या मागणी संदर्भातलं ठोस पत्र आणलं असावं असा विश्वास धनगर आणि ओबीसी समाजाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी व्यक्त केलाय. महाजन यांच्यासोबतच्या चर्चेनंतर चौंडीमधल्या उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. नागपुरातल्या पूरस्थितीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येते. मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालंय. भरीव मदत मिळावी यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. हवामान विभागामार्फत मुंबई आणि सोलापूरमध्ये लावण्यात आलेल्या अत्याधुनिक डॉपलर सिस्टीम का बंद होत्या असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. नांदेडमधली बातमी आहे. जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. पैनगंगा नदी दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झालाय. धबधब्यानं आता रौद्र रूप धारण केलंय. चिखलीतील शासकीय वसतिगृहातील विषबाधा प्रकरणी वॉर्डन स्मिता जोशी विरोधात विविध कलमांचा अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात मुलींना अळ्या असलेलं अन्न आणि सडलेला भाजीपाला दिला जात होता. वर्ध्यातली बातमी आहे. हिंगणघाटमध्ये प्राध्यापिका जळीत कांड प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाला 5 लाखांचा धनादेश देण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि आमदार समीर कुणावर यांच्या उपस्थितीत धनादेश सुपूर्द करण्यात आला. भारतात सध्या क्रिकेट वर्ल्ड कपचा फीवर वाढला आणि त्यामुळे ट्रॉफीचं दर्शन पुणेकरांना सध्या घडतंय. मावळ गहुंजेमधल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानातून या ट्रॉफीची मिरवणूकही काढली जाणार आहे. परभणीच्या पालम तालुक्यातल्या मुदखेडमध्ये नागरिकांनी रस्त्यासाठी आंदोलन सुरू केलं. आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी उपोषण सुरू आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून हा गावाकडे जाणारा रस्ता नादुरुस्त आहे. त्या रस्त्याची डागडुजी केली जावी अशी मागणी होती. दमदार पावसानंतर अहमदनगरमध्ये अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं. महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घडल्याचा आरोप होत आहे. अहमदनगर महापालिकेनं लेआउट मंजूर केल्यानं विकासकांनी ओढे आणि नाले बुजवलेत आणि पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळे हे पाणी आता घरात शिरतंय. पुण्याच्या दाहेरीहून जेजुरीमध्ये देवदर्शनासाठी आलेल्या नवदंपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याला घेऊन जाणारी रिक्षा सासवडजवळ विहिरीत पडली आणि नवदंपत्याचा एका तरुणीचा मृत्यू झाल्याचं कळतंय. दोघांना वाचवण्यात पोलिसांना यश आलंय. 1 वर्षाचं बाळ 50,000 विकल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडलाय. पतीपासून विभक्त झालेल्या महिलेला दुसऱ्या लग्नाचा आमिष दाखवत तिचा विरोध झुगारत हा प्रकार करण्यात आला होता. दोघांना अटक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या आमदारांचं आज स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आणि राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद साधण्यासाठी हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं आहे. नागपूरच्या सिव्हिल भागामध्ये 6 फुटांपर्यंत पाणी साचले आणि सत्ताधाऱ्यांच्या आणि या आत्मविश्वासामुळे हे नुकसान झाल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. नागपुरातल्या पूरग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा मुंबई आणि पुण्यातल्या गणेश मंडळांचं दर्शन घेत आहेत. लालबागच्या राजाचं त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, त्याचबरोबर विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. शिवसेना नेते रामदास कदम यांनी खेडच्या महाराजाचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी आरतीही केली. नंदुरबारच्या पूर्वपट्ट्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतीतली पिकं करपलीत आणि गुरांना चारा आणि पिण्याचा प्रश्न निर्माण झालाय. सप्टेंबर महिना अजूनही संपतो आणि त्याच्या आतच टँकरद्वारे जनावरांच्या पाण्यासाठी टाकी मागवावी लागते अशी गंभीर परिस्थिती सध्या नंदुरबारमध्ये आहे. मुरबाडच्या किसळ ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरवाडी आदिवासी पाड्यावर जाण्यासाठी रस्ता नाही आणि त्याविरोधात प्रशासनाचा निषेध करत विद्यार्थ्यांसह आदिवासी बांधवांनी नालाच्या पाण्यात उभं राहून आंदोलन केलं. गणरायाच्या निरोपासाठी भंडारा पालिका प्रशासन सज्ज झालंय. विसर्जनस्थळी 50 कर्मचारी तैनात करण्यात आले आणि 12 कृत्रिम कुंड तयार करण्यात आली आहेत. बातमी पालघरमधली शहरात चालत्या बाईकनं पेट घेतल्या. आगीत बाईक जळून खाक झाली आणि सतर्कता बाळगत असल्यामुळेच यावरचा आई आणि मुलगा त्यामुळे वाचू शकलेत. इतरही बातमी आपण बघतोय. अहमदनगर धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी यशवंत सेनेचे कार्यकर्ते चौंडी इथे उपोषण करतात. आज 20वा दिवस आहे आणि ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. शासन स्तरावरच्या हालचाली सुरू आहेत आणि आंदोलकांची भेट घेण्यासाठी गिरीश महाजनही इथे पोहोचणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या 4 दिवसात इथे जोरदार पाऊस झाला, तर शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. मनसे नेते अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अमित ठाकरे हे आता मैदानात उतरलेत. नाशिकमधील विविध गणेश मंडळांना देखील ते भेट देणार आहेत. कार्यकर्त्यांच्या घरी देखील ते भेट देणार असल्याचं कळत आहे.
20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचं समायोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यामुळे कमी पटसंख्येच्या 653 शाळांचं समूह शाळेत रूपांतर केलं जाणार आहे. आणि निर्णयामुळे वाडी, वस्ती आणि तांड्यावरच्या गरिबांच्या मुलांचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे, कारण ते शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती शिक्षण तज्ज्ञ व्यक्त करतात. रत्नागिरीतली बातमी आहे. कातळ शिल्प इकडच्या त्याच्यासाठी संशोधन केंद्र उभारण्यात आलं. ऑक्टोबरपासून ते सुरू होत आहे. भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या पुढाकारानं या केंद्राला सुरुवात करण्यात आली होती. वाशिमची बातमी आहे. भोकरखेड, वाडी, रायताळ, देगाव फाटा रस्त्याची दुरवस्था झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचतंय. ज्येष्ठ नागरिकांचे, गर्भवतींचे आणि विद्यार्थ्यांचे यात प्रचंड हाल होत आहेत. अमरावतीतली बातमी आहे. मेळघाटच्या अतिदुर्गम भागातील खुटीदा गावातील 2 शिक्षक आपला जीव धोक्यात घालून ज्ञानदानाचं कार्य करतात. नदीवर पूल नसल्यामुळे काठीच्या आधारे नदी पार करत ते शाळेत पोहोचताना दिसतात. ग्रामस्थांकडून केली जाणारी पुलाची मागणी अजूनही प्रलंबित आहे. गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आणि आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आणि अपेक्षित सरासरी गाठण्यासाठी आणखी 120 मिलीमीटर पावसाची गरज आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोग पसरला आणि परिणामी सोयाबीन पीक नष्ट होत आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आणि हेक्टरी 50,000 रुपये मदत करावी या मागणीसाठी सरपंच संघटनेनं आंदोलन केलं. सोलापूर शहरातील प्रमुख आणपणांच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुका आणि घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातल्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत. इकडून जाणारे महत्त्वाचे रस्ते बंद केले जाणार आहेत आणि वीज पुरवठा त्याचबरोबर विजापूरहून पुणे किंवा हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन विजापूर नाक्यावरून बायपास मार्गे दिवे इथून पुढे देगावकडे जाता येणार आहे. यावेळी गणेश विसर्जन आणि पैगंबर जयंती एकाच दिवशी येते, त्यामुळे मनमाडच्या मुस्लिम बांधवांनी समंजसपणा दाखवत ईद ए मिलाद निमित्तानं काढण्यात येणारा जुलूस 2 दिवसानंतर काढण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र नजीकच्या गुजरातमधून गणेशोत्सवाच्या काळात दररोज 6 ते 80 खासगी बसेसमधून शेकडो भाविक केवळ लालबागच्या दर्शनासाठी, लालबागच्या राजाचं दर्शन आणि मुंबईतल्या अन्य महत्त्वाच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी येत असल्याचं सध्या दिसून आलंय. अवघ्या 24 तासांच्या समूह सहलींमध्ये गणेश दर्शनासह मुंबईचं धावतं पर्यटन देखील ते उरकताना दिसत आहेत. पुढची बातमी आहे. सुप्रीम कोर्टानं मुंबईसह राज्यातील व्यापाऱ्यांना 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे निर्देश दिलेत. गेल्या वर्षी राज्य सरकारनं महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचे आदेश जारी केले होते आणि त्याला फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशननं न्यायालयात आव्हान दिलं होतं. मध्य रेल्वेवरच्या शीव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन 111 वर्ष जुन्या उड्डाणपुलावर लवकरच हातोडा पडणार आहे. पण याबद्दलचा निर्णय अनंत चतुर्दशीनंतर मध्य रेल्वे आणि वाहतूक पोलीस विभागाच्या संयुक्त बैठकीनंतर घेतला जाणार आहे आणि त्यानंतर रेल्वे गाड्यांचं आणि वाहनांचं नियोजन केलं जाईल. बातमी आहे. नवी मुंबईतली ठाणे बेलापूर रोड, पाम बीच आणि सायन पनवेल या प्रमुख मार्गांवरच्या वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी सिडको महामार्गाने एक पाऊल उचललंय आणि ज्यात एक महत्त्वाचा भाग म्हणून तुर्भे खारघरमध्ये लिंक रोड तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पही आता हाती घेण्यात आलेला आहे. 3,166 कोटी 75 लाख इतकी त्याची किंमत आहे आणि तो पुढच्या 4 वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. बेलापूर ते पनवेल ब्लॉक दरम्यान रात्रीच्या वेळी पनवेल दादर आणि पनवेल बेलापूर मार्गावर नवी मुंबई महापालिकेनं विशेष बस सेवा सुरू केली होती आणि बस सेवेला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद सध्या मिळतोय. आतापर्यंत दररोज 50% प्रवाशांनी प्रवास केलाय, त्यामुळे या मार्गावर NMTचं उत्पन्न देखील कमी झालंय. लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये CCTV कॅमेरा नको अशी भूमिका मोटरमननी घेतली आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासनानं सावध भूमिका घेत पुढच्या 2 ते 3 दिवसात चर्चा केली जाईल असं म्हटलंय. लोकल चालवत असताना होणारे अपघात आणि त्यामागच्या नेमक्या कारणांचा शोध घेता यावा यासाठी लोकलमधील मोटरमन आणि गार्ड केबिनच्या आतबाहेर CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत. पुढची बातमी आपण बघतोय. मुंबईतली आणखीन एक कारण चर्चगेटमध्ये असलेल्या पश्चिम रेल्वेचं मुख्यालय असलेल्या जुन्या पद्धतीच्या दगडी इमारतीला पुढच्या वर्षी 125 वर्ष पूर्ण होतात आणि या पार्श्वभूमीवर इथे सुशोभीकरण सध्या केलं जाणार आहे. यासाठी 3.89 कोटींचा खर्च केला जाणार आहे. या कामासाठी पश्चिम रेल्वेनं निविदा मागवल्या आहेत.
पुढची मुंबईतली आणखीन एक बातमी. आरे ते कफपेडे मेट्रोसाठी 8 गाड्या आरेमधील कारशेडमध्ये दाखल झाल्या. डिसेंबरपर्यंत मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू करण्याचं नियोजन आहे आणि यासाठी आणखी एका गाडीची प्रतीक्षा. एकूण 33 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असल्याचं कळत आहे. MMRDAकडून चालवल्या जाणाऱ्या मेट्रो 7 आणि मेट्रो 2च्या प्रवासी संख्येत 1.5 महिन्यात 1 कोटी प्रवाशांची भर पडली आहे. मेट्रो मार्गिकांच्या एकूण प्रवासी संख्येनं 5 कोटींचा आकडा पार केला आहे. गणेशोत्सवात ही संख्या आणखीन वाढली आहे. मुंबईतल्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका यंत्रणा सतर्क झाली आणि विसर्जन कोणत्याही अडचणीविना बिनदिक्कत पार पडावं यासाठी चौपाट्या, तलाव आणि कृत्रिम तलावांवर महापालिकेचे 10,000 कर्मचारी तैनात करण्यात आले. एकातर नियंत्रण कक्ष देखील सज्ज आहेत. पुणे विमानतळावरच्या कार्गो सेवेला उत्पादक आणि व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. BCASची परवानगी मिळाल्यानंतर 6 कंपन्यांची कार्गो सेवा सुरू झाली. 1 ते 24 सप्टेंबरपर्यंत पुणे विमानतळावरून 34 लाख किलो वजनाच्या साहित्याची विमानं आतापर्यंत वाहतूक केली आहे. दिवाळीसाठी विमान तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली बातमी. IRCTC 24व्या स्थापना दिवस आणि जागतिक पर्यटन दिनानिमित्तानं विमान तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना 2,000ची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. IRCTCच्या वेबसाईटवरून 25 ते 27 तिकिटा दरम्यान जर तिकीट आरक्षित करायचं असेल तर त्यावेळी प्रवाशांना तिकिटांवरचं सेवा शुल्क माफ केलं जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. विद्यापीठानं 439 विद्यार्थ्यांच्यासाठी परीक्षांचं पत्रक जाहीर केलं होतं आणि परीक्षांच्या तारखांसोबत 84 परीक्षांचं वेळापत्रकही विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून CBSE शाळांची मागणी वाढते आणि पालकांना त्यामुळे आता दिलासा मिळणार आहे. अशासाठी कारण पुढच्या शैक्षणिक वर्षापासून महापालिका आता CBSE शाळा वाढवण्याचा भर देणार आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलं देखील या शाळांमध्ये शिकू शकतील. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये बँका तब्बल 16 दिवस बंद राहतील. महाराष्ट्रात एकूण 9 दिवस बँकांचं कामकाज बंद असेल. ऑक्टोबर महिन्यात 5 रविवार आणि 2 शनिवार येतात, त्यामुळे 7 दिवस बँकांचं कामकाज बंद असेल. त्याचबरोबर 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आणि 24 ऑक्टोबरला विजयादशमी देखील आहे. राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून आता निवडक ठिकाणी क्लस्टर स्कूल म्हणजेच समूह शाळा सुरू करण्याची प्रक्रिया राज्य सरकारनं सुरू केली. राज्यभरातील 30,000 शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका त्यामुळे निर्माण झाला आहे. अमरावतीची बातमी आहे. राजपेठ इथल्या शहीद भगतसिंग मंडळाच्या गणेशोत्सवाला आमदार रवी राणा यांनी भेट दिली आणि त्यांनी यावेळी बाप्पाचं दर्शन घेतलं. या गणपती मंडळानं उज्जैन महाकाल मंदिराचा देखावा साकारला आहे. दौंड शहरातील बालाविजय गजानन मंडळानं इथेनॉल इंधन निर्मिती प्रक्रिया करण्याचा प्रकल्पाची इथे माहितीपूर्ण देखावा सादर करून माहिती दिली. उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मिती कशी करावी याचे फायदे देखील यावेळी सांगण्यात आले. मालेगावच्या संगमेश्वर भागामध्ये श्री नवनाथ प्रतिष्ठान मंडळानं यंदा भगवान महादेवांच्या रूपात गणपती मूर्तीची स्थापना त्यांची करण्यात आली आहे. नर्मदा, तापी यासारख्या विविध भागातून 9 नदींच्या वाळूपासून पर्यावरण पूरक अशी मूर्ती इथे साकारण्यात आलेली आहे. अकोल्याची बातमी. मूर्तिजापूर शहरातील प्रवास निरखे हे दरवर्षी शिक्षणास गणपतीसाठी नवनवीन देखावे तयार करतात आणि चंद्रयान 3चा देखावा त्यांनी यावेळी सादर केला होता. लातूरमधली बातमी आहे. सोयाबीन संशोधन केंद्र व्हावं या मागणीसाठी हमाल माथाडी संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात येते आणि उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळते. त्यामुळे कृषी मंत्र्यांनी कुठलाही विलंब होऊ देऊ नये, कुठलंही आश्वासन दिलं नव्हतं आणि त्यामुळे लातूरच्या व्यापाऱ्यांनी मार्केट यार्डमध्ये सौदे बंद पाडले आणि उपोषणाला पाठिंबा दिला. मावळमधली बातमी. इंद्रायणी भाताच्या महाबीजच्या बोगस बियाण्यांची विक्री सुरूच आहे. शेतकऱ्यांचं यामुळे लाखोंचं नुकसान होते. दोषींवर कारवाई करून नुकसान भरपाईची मागणी इथे मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. नाशिक जिल्ह्यातली बातमी आहे. 17 बाजार समितीत कांदा लिलाव व्यापाऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून बंद केले होते आणि त्यामुळे 55 कोटींच्या कांदा विक्रीची उलाढाल ठप्प झाली आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी चाळीत सोडवणूक केलेला जो कांदा होता तो 25,000 क्विंटल कांदा चाळीत चढला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी नुकसानीचाही फटका बसला होता. या आठवड्यात पुन्हा भाज्यांच्या किमतीत 30 ते 40% वाढ झाली. श्रावण महिन्यानंतर अनेकांचे मांसाहार सुरू होतात, पण या दिवसातही भाज्यांची मागणी एकीकडे कमी होताना दिसते. पण यावर्षी श्रावणानंतरही भाज्यांची मागणी अधिक वाढतीये, त्यामुळे दरवाढ होत चालली असल्याचं व्यापारी वर्ग म्हणतोय. इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.